नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी अशी विनंती करीन की तुम्ही कृपया शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण इथे बघत आहोत. मागच्या एपिसोडपर्यंत आपण अध्याय 14वा आपला बघून झालेला आहे. आजच्या एपिसोडमध्ये अध्याय 15वा आपण बघणार आहोत. श्रीमद भगवद्गीता अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. या अध्यायामध्ये सृष्टीचा जो भव्य पसारा परमेश्वरानं निर्माण केलेला आहे, ज्याला संसार, सृष्टी, निसर्ग, ब्रह्मांड या नावाने ओळखलं जातं, त्या पसाऱ्याचं वर्णन एका वृक्षरूपामध्ये रूपकात्मक पद्धतीनं केलेलं आहे. तसंच परमेश्वराचं जे श्रेष्ठ स्वरूप आहे पुरुषोत्तम, हे सुद्धा आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. श्लोक पहिला. श्री भगवान म्हणाले, मूळ वर बर का, लक्षात घ्या कसा आहे हा वृक्ष. ज्याचं मूळ वरती आहे, शाखा अनेक खाली असून जो अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा असा आहे. छंदांसी म्हणजे वेद ही ज्याची पानं आहेत, असं ज्या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन करतात, तो वृक्ष ज्यानं जाणला तो पुरुष खरा वेदवत्ता होय. इथे ब्रह्मवृक्षाचं किंवा संसार वृक्षाचं वर्णन आलेलं आहे. संसार म्हणजे केवळ बायका मुलांचा संसार असा संकुचित अर्थ न घेता इथे संसार म्हणजे अखिल जगत, सर्व ब्रह्मांड हे त्याचं निर्देशक आहे. कसा आहे हा वृक्ष? तर त्याचं मूळ वरती आहे. का? कारण परमेश्वर हा वरती आहे आणि परमेश्वर हे साऱ्या ब्रह्मांडाचं मूळ आहे, तो निर्माता आहे. त्यामुळे मूळ वर आहे आणि त्याच्या शाखा खाली पसरलेल्या आहेत. आता याच्याबद्दलच्या विविध कल्पना कशा मांडल्या गेल्या आहेत ते आपण बघूया. वरुणाच्या लोकी, ऋग्वेदामध्ये वरुणाच्या लोकी, वरुण म्हणजे वरुण लोक, जलदेवता, संरक्षक देवता. वरुणाच्या लोकी एक वृक्ष असून त्याच्या किरणांचं मूळ वरती आणि त्याची किरणं म्हणजे फांद्या ह्या खाली असून त्या खाली पसरलेल्या असतात, असं ऋग्वेदामध्ये वर्णन करण्यात आलं आहे. परत दुसऱ्या ऋग्वेदामध्ये दुसऱ्या काही मंत्रांमध्ये यम आणि पितर ज्या सुपलाश वृक्षावर खाली बसून सहपान करतात, तो वृक्ष म्हणजे हा वृक्ष आहे. ऋग्वेदामध्ये अजून एक प्रकारचं वर्णन आलेलं आहे की ज्याच्या अग्रभागी स्वादू पिप्पल म्हणजे पिंपळ असून ज्याच्यावर 2 सुपर्ण म्हणजे 2 पक्षी राहतात. ऋग्वेदामध्ये हे अजून वेगळ्या प्रकारचं वर्णन आलेलं आहे. ज्या पिंपळाला वायुदेवता हलवतात. नंतर अथर्ववेदामध्ये देवसदन अश्वत्थ वृक्ष वरुण लोकामध्ये बसलेला आहे. याला अश्वत्थ वृक्ष असं का नाव पडलं? तर त्याची कारणंही त्यांनी सांगितलेली आहेत की अग्नी किंवा यज्ञ प्रजापती पितृयान काळी देवलोकातून नष्ट होऊन या वृक्षामध्ये म्हणजे अश्वत्थ वृक्षामध्ये अश्वाचं रूप घेऊन गुप्तपणे राहिले होते, म्हणून याला अश्वत्थ वृक्ष असं नाव पडलेलं आहे. किंवा पितृयानामध्ये दीर्घ रात्रींमध्ये सूर्याचे घोडे
बरं का. सूर्याचे घोडे यमलोकी या वृक्षाखाली विश्रांती घेतात म्हणून याला अश्वत्थ वृक्ष असं नाव पडलेलं आहे. अश्वत्थ याचा अर्थ काय घ्यायचा तर शब्दशः अर्थ असा होतो, अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे टिकणारा. म्हणजे जो उद्या टिकणार नाही, जरी तो किती अवाढव्य भव्य प्रचंड असा संसार वृक्ष असला तरीसुद्धा त्याचं नेचर कसं आहे, तो विनाशी आहे. त्यामुळे हा वृक्ष विनाशी आहे. पिंपळ या वृक्षाला प्रथम अश्वत्थ असं म्हणत असत. असा हा ब्रह्ममय अमृतमय असा हा अश्वत्थ वृक्ष. परमेश्वर वर स्वर्गामध्ये असून त्याच्यापासून हा जगताचा वृक्ष खाली आलेला आहे. हा मनुष्य लोकामध्ये खाली आला. हा संसार वृक्ष त्याची 3 प्रकारे मांडणी करण्यात येते. अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष आहे किंवा काही ठिकाणी याचं वर्णन वटवृक्ष आहे असंही केलेलं आहे. का? कारण त्याच्या फांद्या खाली येतात म्हणून तो वटवृक्ष आहे. म्हणून अश्वत्थ वृक्ष हा आदित्याचा न्यगरोध म्हणजे हा वटवृक्ष आहे, खाली वाढणारा आहे. वटवृक्ष हा वरुणलोकीचा वृक्ष आहे. नंतर काही वेळेला या वृक्षाची कल्पना औदुंबर वृक्ष अशी सुद्धा मांडली गेलेली आहे. मार्कंडेय ऋषींनी प्रलयकाळी बालरूपी परमेश्वराला वटवृक्षाच्या फांदीवर बघितलं होतं असं वर्णन आलेलं आहे. पिंपळ, वटवृक्ष आणि औदुंबर अशा 3 वृक्षांच्या वर्णनाने हा संसार वृक्ष त्याचं वर्णन केलं जातं. अश्वत्थाच्या पानांची तुलना ही वेदांच्या छंदांशी म्हणजे काय, पानांशी रुचांशी केलेली आहे. म्हणजे पानांप्रमाणे ही नित्य नवी असून सळसळणारी आहेत. जीवनाचं ते प्रतीक आहे. या वृक्षाला पानांची लयबद्ध सळसळ आहे. ही सळसळ म्हणजे जीवनाचं ते निर्देशक आहे. छंद म्हणजे वेद आणि वेद म्हणजे जाणून घेणं. आता ऊर्ध्वमूलम असा हा वृक्ष आहे. म्हणजे काय की तो योग माया विशिष्ट चैतन्य ब्रह्म याच्यातून त्याची निर्मिती झालेली आहे. पहिलं आहे निर्गुण ब्रह्म, मग योग मायेची त्याच्या शक्तीचा आधार घेऊन निर्गुण ब्रह्म येतो सगुण ब्रह्मावर आणि सगुण ब्रह्मापासून या सगळ्या संसार वृक्षाचा प्रारंभ व्हायला सुरुवात होते. पहिल्यांदी महत्त्व म्हणजे बुद्धी निर्माण होते. मग त्यानंतर त्रिगुणात्मक माया तिचा पसारा हळूहळू फुलवायला लागते. श्लोक 2. 3 गुणांनी पोसलेल्या हा वृक्ष कशावर पोसला गेलाय तर अर्थातच मायेच्या शक्तीवर. आणि माया कशी आहे तर ती मुळाचीच त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम असे 3 गुण हे तिच्यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत. या मायेनं या त्रिगुणांनी हा वृक्ष पोसला गेलेला आहे. आणि ज्यापासून काय कोणते अंकुर फुटतात, त्रिगुणांनी बनलेली ही प्रकृती, तिच्यापासून निर्माण झालेला हा वृक्ष. मग त्याचे अंकुर कोणते होतील तर त्रिगुणांमुळे जे जे आपल्याला कळतं, शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांचे त्याला अंकुर फुटलेले आहेत. त्याच्या शाखा खाली पसरलेल्या आहेत आणि वरती सुद्धा गेलेल्या आहेत. आता शाखा फांद्या या वरती गेलेल्या आहेत याचा अर्थ काय जाणायचा तर जे सात्विक संत महात्मे आहेत
बरं का. जे सात्विक संत महात्मे आहेत ज्यांच्यामध्ये या त्रिगुणांपैकी सत्वगुण जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे अर्थातच ते वरच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. का? वरती कोण आहे? परमेश्वर. परमेश्वराला विलीन होण्याच्या प्रयत्नाचा तो मार्ग म्हणजे फांद्या वरती पण झेपावलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि अखेर कर्माचं रूप पावणाऱ्या त्याच्या मुळ्या खाली मनुष्य लोकामध्ये खाली वाढत लांब गेल्या आहेत. आता या संसार वृक्षाची वैशिष्ट्य तरी काय आहे? गुणप्रवृद्धा म्हणजे काय? 3 गुणांनी हा वृक्ष बनलेला आहे. विषय प्रवाला म्हणजे काय? विषयांचे भोगरूपी अंकुर या वृक्षाला लागलेले आहेत. तस्य शाखा म्हणजे ब्रह्मदेवापासून कीटक मुंगीपर्यंत सगळ्या त्याला शाखा लागलेल्या आहेत. वृक्षाचे परममूळ वरती आहे. परमात्मा परब्रह्म हे त्याचं परममूळ आहे. आणि बाकीची मुळं जी आहेत ती प्रत्येकाची फलस्वरूप कर्म आहेत. आता श्लोक 3ऱ्याला जाण्यापूर्वी आदी शंकराचार्यांचं चरित्र जे आपण बघतोय ते आपण थोडंसं पुढे नेऊया. आदी शंकराचार्यांनी सर्व भारतभर त्यांची दिग्विजय यात्रा करून हिंदू धर्माचं खरं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जीवाच्या तळमळीनं त्यांनी हे समाज उद्धाराचं कार्य केलं. त्यांना एकदा कपालिक नावाचा एक मनुष्य भेटला. त्याच्या मनामध्ये आद्य शंकराचार्यांच्या कीर्तीमुळे एक प्रकारची अढी आणि तिरस्कार होता. त्याच्या मनामध्ये अनेक दुष्ट हेतू निर्माण झालेले होते. म्हणून मग तो जेव्हा त्यांना अप्रोच झाला, काही दिवस त्यांच्या आश्रमामध्ये शिष्य बनून राहिला आणि मग नंतर त्यानं नम्रपणे त्यांना असं म्हटलं की मी कपालिक आणि कपाली देवीचा माझ्यावर आशीर्वाद व्हावा, तिनं माझ्यावर प्रसन्न व्हावं याची मी पराकाष्ठा करत आहे. परंतु त्यासाठी मला कपाली देवीला मनुष्यबळी द्यावा लागेल बरं का. आणि कोणत्याही मनुष्याचा बळी चालणार नाही, तर तो एकतर राजा असायला हवा किंवा ज्ञानी पुरुष असायला हवा. मी इतके वर्ष खटाटोप करतोय पण मला काही ते माझ्या हातून घडलं नाही. आता मला तुमची भेट झाली आहे. तुम्ही सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहात याबद्दल काही शंका नाही. तर कृपया माझं कल्याण व्हावं आणि माझ्यावर देवीनं कृपा करावी यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुमचा बळी मला देवीसमोर अर्पण करायचा आहे. बघा बरं, केवढी मोठी क्रूर भीषण त्यांनी कल्पना किंवा त्याची विनंती आद्य शंकराचार्यांसमोर मांडली. परंतु आद्य शंकराचार्यांनी प्रेमाने त्याच्याकडे बघितलं आणि ते नंतर म्हणाले, ठीक आहे, तुझं जर माझा बळी देऊन कल्याण होणार असेल तर माझी तयारी आहे. परंतु माझ्या आश्रमामध्ये किंवा माझे शिष्य जेव्हा जवळपास असतील तेव्हा मात्र हे घडणं शक्य होणार नाही, कारण माझे शिष्य तुम्हाला तसं करून देणार नाही. त्यामुळे आपल्याला गुप्तपणे एक दिवस ठरवावा लागेल आणि मी गुप्तपणे एके ठिकाणी समाधिस्थ होईन. त्या जागेवर तुम्ही ठरलेल्या वेळी
ठरलेल्या दिवशी यावं, मग तुमची इच्छा पूर्ण होईल. आद्य शंकराचार्यांनी असं त्याला कबूल केल्याबरोबर त्याचा आनंद गगनात मावेना आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपली जी इच्छा होती आदि शंकराचार्यांना ठार मारण्याची ती आता पूर्ण होणार आहे. त्या आनंदात तो ठरलेल्या दिवशी ठरलेल्या जागी तिथे गेला. आदि शंकराचार्य शांतपणे अविचल असे समाधी अवस्थेत बसलेले होते. पण पद्मपादाचार्यांना त्या दिवशी पहाटेच काहीतरी असा मनातूनच त्यांना असा सुगावा लागला की आचार्यांवर आपल्या काहीतरी संकट आज येणार आहे बरं का. त्यांच्या अंतर्मनानं त्यांना तसं सांगितलं आणि ते पण गुपचूपपणे त्यांनी पाठलाग केला आणि आदि शंकराचार्य जिकडे गेलेले होते, समाधिस्थ होते, तिथे ते गुपचूपपणे जाऊन बसले. थोड्या वेळानं हा कपालिक तिकडे आला आणि त्यानं तलवार बाहेर काढल्यानंतर सगळा प्रकार पद्मपादाचार्यांच्या लक्षात आला की काहीतरी जीवाला धोका आहे, हा काहीतरी भयंकर कृत्य करणार आहे. त्याबरोबर पद्मपादाचार्यांनी असं सांगितलं जातं कथेमध्ये की त्यांनी साक्षात नृसिंहाचा अवतार धारण केला आणि त्यांनी त्या कपालिकावर धाव घेऊन त्याला ठार मारून टाकलं आणि अशा प्रकारे आपल्या गुरूंच्या जीवावर आलेलं संकट पद्मपादाचार्यांनी ते दूर करून टाकलं. श्लोक 3. परंतु वर जसं वर्णन केलं आहे म्हणजे वृक्षाचं, त्याप्रमाणे इहलोकी म्हणजे पृथ्वी लोकावर त्याचं स्वरूप उपलब्ध होत नाही. अंत आदी मध्य त्याचा मिळत नाही. अत्यंत खोल गेलेल्या मुळांचा हा अश्वत्थ वृक्ष अनासक्ती रूप बळकट तलवारीनं तोडून टाकून, म्हणजे काय तर हा जो अतिभव्य असा संसार वृक्ष आहे त्याचं कुणालाही त्याचा आदी म्हणजे सुरुवात, शेवट, मध्य काही कळू शकत नाही. मायेच्या शक्तीनं निर्माण झालेला हा अवाढव्य पसारा कोणीही छेदून टाकू शकत नाही किंवा कोणाच्याही हातामध्ये त्याला नष्ट करण्याचं सामर्थ्य नाही. त्यामुळे तो काय म्हणतो, हा अश्वत्थ वृक्ष केवळ आणि केवळ अनासक्ती रूप बळकट तलवारीनं हा मोडून टाकता येईल. म्हणजे याचा पसारा कोणताच मनुष्य नष्ट करू शकत नाही. पण मी अनासक्ती जर माझ्यामध्ये धारण केली तर माझ्या दृष्टीनं या संसार वृक्षाचं छेदन मी करू शकतो. असंग होऊन वैराग्य अंगी बाळगून अनासक्तीनं म्हणजे संसाराच्या मोहमाया विकारांमध्ये आसक्त न होता आपल्याला हा वृक्ष छेदून टाकता येईल. म्हणजे अक्षरशः नाही तर त्याचा अर्थ असा आहे की त्या संसाराच्या आपल्याला अतीत जाता येईल. हे केवळ संत महात्मेच करू शकतात. संत श्रेष्ठ जनाबाईंची एक कथा या संदर्भात मी तुम्हाला सांगते. संत श्रेष्ठ जनाबाई यांचा जन्म गंगाखेड या गावी 1258 साली झाला. त्यांच्या आईवडिलांचं नाव दमा आणि करुंड असं होतं. परंतु त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्या मातेचं खूप लवकर निधन झालं आणि या पोरक्या मुलीला तिच्या वडिलांनी दामा शेट्टींकडे पंढरपूरला आणून सोडलं. संत श्रेष्ठ नामदेवांचे वडील
म्हणजे दामाशेठ. नामदेवांच्या घरी जनाबाई दासी म्हणून राहू लागल्या. पण अत्यंत संवेदनाक्षम मन, कवयत्रीचं मन आणि विठ्ठलावर नितांत श्रद्धा आणि भक्ती, यामुळे त्यांनी आध्यात्मिक उंची बघता बघता त्यांनी गाठली. अत्यंत सहज आणि रसाळ अशी अभंग रचना त्यांच्या हातून घडलेली आहे. पण मग झालं काय की हळूहळू लोकांना त्यांचं हे आध्यात्मिक श्रेष्ठत्व सहन होईना आणि मग त्यांनी मनामध्ये एक दुष्ट भेद केला आणि रात्रीच्या वेळी त्या गाढ झोपलेल्या असताना त्यांच्या झोपडीमध्ये त्यांनी काय केलं, काही जणांनी विठोबारायांच्या अंगातला रत्नाचा हार, कंठहार तो त्यांनी घेतला आणि जनाबाईंच्या झोपडीमध्ये त्यांनी नेऊन टाकला. मग दुसऱ्या दिवशी झालं, हीच लोक आरडाओरडा करत आली, त्यांनीच टाकलेला होता, तेच लोक आरडाओरडा करत आले, अगं जने, हे काय बघतोय आम्ही हा हार तुझ्याकडे, अगं प्रत्यक्ष देवांचा हार तू चोरतेस, काय म्हणावं तुला, छे 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 छे, असं पाप करतेस तू, ते काही नाही, तुला आता सुळावरच चढवायला हवं. तिचं काही एक म्हणणं ऐकून न घेता त्यांनी तिला जबरदस्तीने ओढत रस्त्यावरनं नेलं. केवढा मोठा घाणेरडा आरोप तिच्यावर करण्यात आलेला होता. तरीसुद्धा संत जनाबाई शांत राहिल्या. त्यांनी लोकांना एकच विनवणी केली की मला फक्त एकदाच परमेश्वराचं दर्शन घडू दे. मग त्याप्रमाणे ती विठ्ठलाच्या मंदिरात गेली आणि तिनं शांतपणे देवाला काय म्हणावं, आत्ता तिच्यावर चोरीचा आरोप झालेला आहे. थोड्याच वेळात ती लोक तिला सुळावर फाशी देणार आहेत. अशी एवढी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा तिनं एका शब्दानं परमेश्वराजवळ त्रागा केला नाही. का बाबा, मला काय ही शिक्षा, मी काय असं केलं म्हणून मला हे सगळं भोगावं लागतं आहे, मी तुझी एवढी अनन्य भक्ती केली आणि त्याचं मला हे फळ. अशा प्रकारचे कुठचेही उद्गार संत जनाबाईंनी काढले नाहीत. उलट त्या शांतपणे देवाला म्हणाल्या, परमेश्वरा, मी आभारी आहे, आत्तापर्यंत माझ्यासाठी तू खूप काही केलंस, आता मला ही लोक तिकडे सुळावर नेत आहेत, बघ बाबा, जशी तुझी इच्छा, जशी तुझी इच्छा ती मला प्रमाण आहे, असं म्हणून त्याला थँक्यू म्हणून. कधी थँक्यू, तर जेव्हा त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले गेले तेव्हा मनाची स्थितप्रज्ञता जराही ढळू न देता शांत चित्तानं जनाबाई बाहेर आल्या आणि आपल्या मरणाला सामोरं जायचं त्यांनी ठरवलं. परंतु झालं काय की त्या सुळाचं कथा अशी सांगते की त्या सुळाचं असं पाणी झालं. म्हणजे याचा अर्थ मी असा लावते की काही भली माणसं तिकडे होती, त्यांनी त्याला विरोध केला, त्यांना जनाबाईंचं श्रेष्ठत्व कळलेलं होतं आणि म्हणून त्यांनी त्या बेताला त्यांनी मोडता घातला आणि जनाबाई परत माघारी आल्या. तर अशी संत महात्मा मंडळी आपल्या प्रत्यक्ष वर्तणुकीवरून हे सगळे ईश्वरीय गुण आपल्याला सिद्ध करून दाखवत असतात. श्लोक 4. नंतर सृष्टिक्रमाची ही पुरातन प्रवृत्ती ज्यापासून निघाली त्याच आद्य पुरुषाकडे मी जातो अशा संकल्पानं गेलं असता पुन्हा माघारी ते येत नाही. ते स्थान शोधून काढावे.
श्लोक 4 साठी सुद्धा पुन्हा एकदा एक वेगळी कथा मला सांगावीशी वाटते. संत श्रेष्ठ पोतन्ना हे तेलुगू संत कवी होते. 1450 त्यांचा जन्म झाला आणि तेलुगूमध्ये त्यांनी संस्कृतमधील भागवत पुराण हे त्यांनी तेलुगूमध्ये रूपांतरित केलेलं होतं आणि ते अतिशय लोकांमध्ये प्रसिद्ध झालेलं होतं. तर बरं का, त्यांच्या भागवताची ही कीर्ती राजकुंडाच्या राजाच्या कानावर गेली बरं का. आणि मग त्याच्या मनात लोभ निर्माण झाला की एवढा जर प्रसिद्ध ग्रंथ आहे तर तो माझ्या नावावर मला अर्पण केला जावा बरं का. त्यासाठी मी वाटेल ते धन द्यायला वैभव द्यायला पोतन्नाला तयार आहे. मग तसा निरोप त्यानं पोतन्नाकडे दिला. पण संत पोतन्नांना ना त्या पैशांचा मोह होता ना त्या वैभवाचा. त्यांनी विचार केला, हे तर साक्षात ही भगवंतांची गाथा आहे, त्यामुळे मी हे असं करू शकत नाही. त्यांनी नम्रपणे राजकुंडाच्या राजाला नकार दिला आणि त्यांनी त्यांच्या नावावर करण्याचं त्यांनी नाकारलं. श्लोक 5. मान आणि मोह यांनी जे विरहित आसक्ती दोष ज्यांनी जिंकलाय, म्हणजे कोण अनासक्तीच्या तलवारीनं हा वृक्ष काटू शकतो त्याचं वर्णन आता इथे आहे. मान आणि मोह यांनी जे विरहित आसक्ती दोष ज्यांनी जिंकलेला आहे, अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी जे नेहमी स्थिर असतात, निष्काम आणि सुखदुःख संज्ञ द्वंद्वापासून जे मुक्त झालेले आहेत, ते ज्ञाते पुरुष त्या अव्यय स्थानाला जाऊन पोचतात. श्लोक 6. जेथे गेले असता परत येत नाही असं ते माझं परमस्थान आहे. म्हणजे काय की पुन्हा जन्म मृत्यूचा फेरा त्यांच्या मागे लागत नाही. का? कारण ते आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळे या आत्मज्ञानी लोकांचं सगळं संचित नष्ट होतं. कर्मफळं बाजूला राहत नाहीत, त्यामुळे ती फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेण्याची गरज नसते, कारण संचितामध्ये सगळी फळं नष्ट होऊन जातात. जिथे गेले असता परत येत नाहीत. काय येत नाहीत? तर ज्ञानामुळे संचित सगळं काही नष्ट होऊन जातं. असं ते माझं परमस्थान होय. ते ना सूर्य ना चंद्र ना अग्नी प्रकाशित करतं. म्हणजे काय? ते परमतत्व असं आहे की ज्याला सूर्यचंद्र प्रकाशित करू शकत नाही. का? कारण परमतत्वापासूनच हळूहळू एक एक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. प्रकृती, ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, म्हणून या सगळ्यांना बाह्य ज्योती म्हटलं जातं. त्यांना स्वतःचं असं तेज नाही, अशा अर्थानं की ते त्यांचं स्वतःचं नाही. त्यांना परमतत्वाकडून ते सामर्थ्य मिळालेलं आहे. श्लोक 7. माझा सनातन अंश जीवलोकी कर्मभूमीमध्ये जीव होऊन परमेश्वराचा अंश जीव होऊन प्रकृतीत असणाऱ्या मनासह 6 म्हणजे मन आणि 5 सूक्ष्म इंद्रिये तो आपल्याकडे ओढून घेतो. यालाच लिंग शरीर असं म्हटलं जातं. म्हणजे काय आहे की आध्यात्मिक दृष्ट्या बघायचं झालं तर शरीराची निर्मिती कशी होते, तर आधी
सगळ्यात सूक्ष्म कारण शरीर, बरं का, जे मूळ प्रकृतीच्या त्रिगुणांनी बनलेलं आहे, प्रत्येकाचा मूळ स्वभाव. मग त्याच्यापासून पुढे सूक्ष्म शरीर बनतं. त्यामध्ये इथे या श्लोकामध्ये मनासह 6 म्हणजे 6 घटक सांगितलेले आहेत. पण वेदांत सूत्राप्रमाणे एकूण तत्व सूक्ष्म शरीराची 18 आहेत. म्हणजे या 18मध्येच ही 6 तत्व आहेत. कोणती 18 तत्व? तर 10 इंद्रिय सूक्ष्म म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय 10 झाली. पंचतन्मात्र म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या गुणांची सूक्ष्म रूप 15 झाली. आणि मन, बुद्धी, अहंकार 3. 15 अधिक 3 18 घटकांचं मिळून हे सूक्ष्म शरीर तयार होतं. आणि त्या सूक्ष्म शरीराबरोबर कर्मफळ म्हणजे संचित कर्मफळांचा बॉक्स, संचिताची पेटी, जी फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, ते संचित त्याच्याबरोबर जातं. श्लोक 8. या ईश्वराला म्हणजे जीवाला जेव्हा स्थूल शरीर प्राप्त होतं, कारण शरीर, मग लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर आणि मग स्थूल शरीर असा तो प्रवास आहे. स्थूल शरीर जेव्हा या लिंग शरीराला प्राप्त होतं आणि जेव्हा तो स्थूल शरीरातून जातो, मरण होतं म्हणजे काय होतं तर फक्त वरच्या स्थूल शरीराचं मरण घडतं. आतलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर जेव्हा स्थूल शरीराला सोडून बाहेर पडतं तेव्हा मरण येतं असं समजलं जातं. त्यामुळे सूक्ष्म शरीराला पक्ष्याची उपमा दिली जाते. पक्षी झाडावर राहतो आणि जेव्हा त्या झाडाची फळं संपतात तेव्हा तो दुसऱ्या झाडावर जातो, नाही का? त्याचप्रमाणे जेव्हा सूक्ष्म शरीराला असं वाटतं की प्रारब्धाचे सगळे उपभोग आता उपभोगून झालेले आहेत, तेव्हा आता दुसऱ्या वृक्षाचा म्हणजेच दुसऱ्या शरीराचा आश्रय घ्यायला हवा उरलेल्या संचिताचा उपभोग घेण्यासाठी, तेव्हा ते सूक्ष्म शरीर आतून बाहेर पडतं. आणि कसं बाहेर पडतं तर तो त्याच्याबरोबर त्याला उपमा अशी दिली आहे की जेव्हा तो शरीरातून निघून जातो तेव्हा गंध जसा वायूच्या आश्रयाने राहतो, तो आश्रयापासून वायू जसा गंध आपल्याबरोबर नेतो, त्याप्रमाणे हा जीव वरील मन आणि 5 इंद्रिय म्हणजे काय सूक्ष्म शरीर, त्याच्यामध्ये जीवात्मा, हे सगळे त्या सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडतात. श्लोक 9. कान, डोळे, त्वचा, जीभ आणि नाक तसंच मन त्यांचे ठायी ठाण देऊन हा जीव विषयांचा उपभोग घेत असतो. आता सूक्ष्म शरीर बाहेर पडल्यानंतर त्या घटनेला मृत्यू म्हटलं जातं. तर मग जीवात्म्याचं काय? तर हा जीवात्मा म्हणजेच चिदाभास, म्हणजे शुद्ध आत्मतत्वाचं अहंकारावर पडलेलं प्रतिबिंब म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, म्हणजेच अहंकार, म्हणजेच जीव, बरं का. हा जीव म्हणजेच जीवात्मा म्हणजेच अहंकार. तो अहंकारसुद्धा सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडतो, म्हणजे जीवात्मा सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडतो. श्लोक 10. शरीरातून निघून जाणाऱ्याला अथवा राहणाऱ्याला किंवा गुणांनी युक्त होऊन उपभोग घेणाऱ्याला मूर्ख लोक जाणत नाहीत. ज्ञानचक्षुन बघणारे लोक आत्म्याची ओळख करून घेतात.
इथे श्लोक 10व्यामध्ये ज्ञानचक्षुनं बघणारे लोक त्याला ओळखतात. म्हणजे इथे परत एकदा ज्ञानयोगाची महती गायलेली आहे. ज्ञानयोगाबद्दल एक मुंडक उपनिषदामध्ये एक सुंदर रूपकात्मक कथा आलेली आहे बरं का. त्या कथेच्या आधारानं आपण आत्मसाक्षात्कार घडतो कसा हे समजावून घेऊया. मुंडक उपनिषदामध्ये ब्रह्मदेवानं आत्मज्ञान त्याच्या श्रेष्ठ जो पुत्र होता अथर्व त्याला ते प्रदान केलं. मग ते हळूहळू अनेक ऋषींपर्यंत जाऊन पोचलं आणि अंगिरा ऋषींना ते आत्मज्ञान प्राप्त झालं. तेव्हा त्यांच्याकडे शौनक नावाचा पंडित आणि गृहस्थाश्रमी बरं का, गृहस्थाश्रमी मनुष्य शौनक त्यांच्याकडे गेला आणि त्यानं म्हटलं, मी बाकीचं बरंच ज्ञान आत्तापर्यंत मिळवलेलं आहे, परंतु कृपया आपण मला आत्मज्ञान समजावून सांगावं. तर अशा प्रकारे मुंडक उपनिषदामध्ये ही कथा सांगितली गेलेली आहे. एका वृक्षावर दोन एकमेकांचे मित्र असलेले दोन पक्षी राहत होते. त्यातला एक पक्षी हा सदैव झाडाची फळं खाण्यात मग्न झालेला होता. प्रत्येक वेळी काही त्याला गोड फळ मिळे असं काही नाही. काही वेळेला कडू आंबट फळंसुद्धा त्याच्या नशिबाला येत, कधी काटे बोचत असा तो त्यामध्ये मग्न असे. आणि दुसरा जो पक्षी होता तो वृक्षाच्या उच्च स्थानावर शांत अविचलपणे स्तब्ध अविकारी असा तो शांतपणे बसलेला असे. तो फळांमध्ये उपभोग घेण्यामध्ये त्याला रुची नव्हती. हा जो उपभोग घेणारा पक्षी आहे ज्याला आपण कनिष्ठ म्हणूया, कनिष्ठ पक्षी अधूनमधून त्याची नजर वरती जायची बरं का. तसे ते एकमेकांचे मित्र म्हणजे ओळखीचे होते. कधी कधी तो बघत असे, पण त्याच्यापर्यंत जाऊन पोचावं, त्याला काही विचारावं हे त्याच्या मनात यायचं, पण तो परत एकदा त्या संसार वृक्षामध्ये अडकून गेलेला असायचा. परंतु एकदा चिकाटीनं तपस्येनं तो एकदा त्या पक्षाच्या समोर जाऊन उभा राहिला. याचा अर्थ काय घ्यायचा की त्यानं आध्यात्मिकदृष्ट्या तपस्या करून साधना करून त्यानं जेव्हा हे जाणलं की तो दुसरा पक्षी दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत, हे जेव्हा त्यांनी जाणलं तेव्हा तो वृक्षाच्या फळांपासून सुखदुःखांपासून तो मुक्त झाला. म्हणजे काय की इथे जो फळं खाणारा आहे कनिष्ठ पक्षी तो म्हणजे जीव, आपण जीवात्मा अहंभाव व्यक्ती, तो म्हणजे जीव. तो जीव कशाने बनलेला आहे तर तो आत्मतत्व, शुद्ध आत्मतत्व जे सगळीकडेच आहे, ते अधिक अहंकार रूपी आरसा आणि त्यामध्ये पडलेलं रिफ्लेक्शन, आपण मिश्रण शुद्ध आत्मतत्व आणि रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, बिंब आणि प्रतिबिंब या दोघांचं आपण मिश्रण बरं का. अहंकार रूपी आरशावर पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब अशा प्रकारे आपला जीव बनलेला आहे. कारण का आपल्याला अज्ञान आहे. आपण हे प्रतिबिंब नसून आपण मूळ बिंब आहोत. आपण मूळ शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहोत. हे अज्ञान आपल्याला आहे, हे माहिती नाही आपल्याला. हे जे अज्ञान आहे, आपण प्रतिबिंबाला खरा चेहरा समजतोय बरं का.
प्रतिबिंब म्हणजेच खरा चेहरा, शरीर मन अहंकार म्हणजेच खरी मी, असं मी समजते. हे अज्ञान आहे. आणि मग आदी शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे या अज्ञानामुळे घडतं काय, तर अज्ञान किंवा अविद्या, अविद्या काम कर्म अशी साखळी तयार होते. अविद्या काम कर्म म्हणजे काय, अविद्या म्हणजे स्वतःचं स्वरूप कळलेलं नाही. मी माझ्या प्रतिबिंबित चेहऱ्यालाच खरं रूप मानते. शरीर मन बुद्धी अहंकार रूपी आरशाला मी खरं मानते, ते माझी अविद्या. त्यातून मग काय घडतं, काम म्हणजे डिझायर्स माझ्यामध्ये निर्माण होत राहतात. का होतात, कारण मला माझं खरं स्वरूप माहिती नाही. माझं खरं स्वरूप परिपूर्ण आहे, शुद्ध आहे, आनंद स्वरूप आहे, पण मला ते माहिती नाही. त्यामुळे डिझायर निर्माण होतात. का, कारण मी स्वतःला कायम अपूर्ण समजते. सतत मला काही ना काहीतरी हवं असतं, मी त्या शोधात असते. मग त्या डिझायरमुळे माझ्या हातून अर्थातच कर्म घडतात, नाही का. अविद्या काम कर्म अशी साखळी सुरू झाली की त्या साखळीतून कर्म एकदा घडायला लागली की कर्माच्या कायद्यामध्ये आपण बद्ध होतो. कर्माचा कायदा काय सांगतो, साधा सिंपल कायदा, तुम्ही कर्म केलं की त्याची फळं मागे जाऊन पडतात आणि ती भोगण्यासाठी तुम्हाला परत 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 जन्म घ्यावे लागतात. अशा प्रकारे एक चक्र, एक शृंखला ही अविद्येमुळे, स्वतःच्या स्वरूपाबद्दलच्या अज्ञानामुळे ही जन्ममरणाची साखळी ही सतत चालू राहते. जोपर्यंत आपण शरीर मन अहंकाराच्या स्तरावर राहू तोपर्यंत काय होतं की सगळी सुखदुःख आपल्यावर आदळत असतात आणि त्यांना प्रतिक्रिया प्रत्येक वेळेला देऊन आपण एक ट्रॅपमध्ये आपण स्वतःला अडकवून घेत असतो. साधक कुणाला म्हणायचं, तर ध्यान धारणेनं जेव्हा साधक बाह्य विषय, बाह्य जगत, बाह्य उपभोग याच्यापासून स्वतःला अलिप्त करतो आणि मनातील सगळे विषय वासना विकार विखार विचार हे सगळे यापासून तो मुक्त करतो स्वतःला, तेव्हा मग त्याचं मन कसं होतं, तर अत्यंत शांत, परिपूर्ण, समाधानी, सुखी आणि अत्यंत शांत असं त्याचं मन होतं. म्हणजे माझंसुद्धा कधी कधी शांत मन होतं, पण ते वेगळं. ते मी असं जबरदस्तीनं की नको आता हे वादविवाद नको, ती भांडणं नकोत, ते राग लोभ नकोत, म्हणून मी नाईलाजानं मेटाकुटीनं मी स्वतःला शांत करते. तो शांतपणा वेगळा, तो थोड्या काळापुरता मी तो आणलेला असतो. परंतु साधकाची जी अपूर्व मनाची शांती असते ती काही वेगळीच असते. तिथे विषय विचार विकार वासना यांना स्थान मिळत नाही. आणि मग काय घडतं, तर प्रचंड मानसिक ऊर्जा त्या परमशांत मनामुळे प्रचंड मानसिक ऊर्जा तयार होते. आणि त्या ऊर्जेमुळे आपल्यासुद्धा मनात कितीतरी ऊर्जा शक्ती आहे दबलेली, आपण त्याला वाव देतच नाही. विकारांनी रागलोभांनी त्याला व त्या शक्तीवर आपण झाकण घातलेलं असतं. याला एक अपूर्व मनशांतीमुळे ऊर्जा मिळते आणि त्या तेजस्वी प्रकाशमय ऊर्जेमध्ये साधकाला आत्मसाक्षात्कार घडतो. आणि मग त्याला कळतं की आपलं स्वतःचं खरं रूप हे ईश्वरीय रूप आहे.
केवढी मोठी प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन करणारी ही घटना आहे. मी स्वतःला आत्तापर्यंत कशी समजते, एक शूद्र, एक एवढंसं एक जीव, एक व्यक्ती, संकुचित, माझं जग मर्यादित, आणि मी आता अगदी वेगवेगळ्या विकारांनी दुःखी होणारी, क्षणाक्षणाला आवेगांना सामोरी जाणारी अशी जी मी, ती एकदम जेव्हा तिला कळून येतं की आपण ही व्यक्ती नसून आपल्यातलं जे ईश्वरीय तत्व आहे ती खरी मी आहे, त्या अधिष्ठानावर जेव्हा साधक उभा राहतो तेव्हा मग हे सगळे विकार आता त्याला त्रास देऊ शकत नाहीत, कारण तो आता ईश्वराच्या उच्च अधिष्ठानावर तो आता उभा आहे. म्हणूनच याला दुसरा जन्म असंही म्हटलं जातं बरं का. पहिला जन्म कधी होतो तर आईच्या गर्भातून जेव्हा जन्म होतो तेव्हा अहंकार जन्माला येतो. हा जीव, जीवात्मा, अहंकार म्हणजे काय तर खोटा मी. खरा मी कोण आहे? माझं आत्मतत्व, ईश्वरीय तत्व म्हणजे मी खरी आहे. तर दुसरा जन्म आत्मसाक्षात्कारानंतर घडतो असं म्हटलं जातं. का? कारण त्यानंतर मी केवळ अहंकार, शरीर, मन नसून मी ईश्वरीय तत्व आहे हे त्याला कळतं, म्हणून तो दुसरा जन्म मानला जातो. श्लोक 11. तसंच प्रयत्न करणारे जे योगी ते आपल्या ठाई स्थित असलेल्या या आत्म्याला ओळखतात, पण ज्यांचा आत्मा म्हणजे बुद्धी संस्कृत नाही असे अज्ञ लोक प्रयत्न करून सुद्धा त्याला ओळखत नाहीत. श्लोक 12. जे तेज सूर्यामध्ये असून सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज सूर्यामध्ये असून ते परमतत्वाचं सामर्थ्य सूर्यचंद्रात आहे, जगतामध्ये आहे, म्हणून हे जग कार्यक्षम आहे. जे तेज चंद्रात आणि अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असं समज. श्लोक 13. तसंच पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच सर्व भूत माझ्या तेजानं धारण करतो. नाही का? आपलं शरीर, मन जे कार्यक्षम आहे ते त्या चैतन्य तत्वाच्या उपस्थितीमुळे ते कार्यक्षम आहे. तसं आणि रसात्मक सोम म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र. चंद्र होऊन सगळ्या औषधींचं, वनस्पतींचं मी पोषण करतो. चंद्र जलात्मक असल्यामुळे हा गुण त्याच्या अंगी आहे, त्यामुळे वनस्पतींची वाढ होते अशी वर्णने येतात. श्लोक 14. मी वैश्वानर रूप अग्नीहून, वैश्वानर रूप अग्नी म्हणजे पाचक रसरूप अग्नी, मी वैश्वानर रूप अग्नीहून प्राणांच्या देहामध्ये राहिलो असून प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन भक्ष्य, चोष्य, लेह्य आणि पेय असे 4 प्रकारचे अन्नाचं मी पचन करतो. प्राण आणि अपान यांनी मी युक्त झालेलो आहे. म्हणजे काय? पंचप्राणांचं वर्णन इथे आहे. व्यान हा कसा आहे? सर्व देहामध्ये तो पसरलेला आहे. पंचप्राणांचं वैशिष्ट्य मी इथे सांगते. व्यान म्हणजे सर्वांगात, उदान म्हणजे कंठामध्ये, समान म्हणजे नाभीमध्ये अन्नाचा रस
पचन करण्यासाठी. प्राण म्हणजे हृदय असतं. अपान म्हणजे मलमूत्र विसर्जन. आणि परत 5 उपप्राण सुद्धा आहेत. नाक म्हणजे जांभई देण्यासाठी. कूर्म हा डोळ्यांची उघडझाप करण्यासाठी. कुक्कल म्हणजे तोंड उघड मिटण्यासाठी. देवदत्त शिंकेसाठी. आणि धनंजय म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा जो अंशरूपाने शिल्लक राहतो. या सगळ्या पंचप्राणांच्या मदतीनं आणि वैश्वानर रूप अग्नी म्हणजे पचनक्रिया रूप अग्नीच्या साहाय्यानं मी अन्नाचं पचन करतो. कोणत्या प्रकारे? भक्ष्य, चोष्य, लेह्य आणि पेय. भक्ष्य म्हणजे काय? भोज्य, दातानं चावून खाणं. लेह्य म्हणजे चाटणं. शोष्य म्हणजे चोखणं. पेय म्हणजे पिणं. श्लोक 15. तसंच सर्वांच्या हृदयात मी अधिष्ठित असून स्मृती म्हणजे आठवण, स्मृती, ज्ञान, अपोहन म्हणजे काय? की संशय घेण्याची जी वृत्ती असते ती नष्ट करणं म्हणजे अपोहन. सर्वांच्या हृदयात मी अधिष्ठित असून स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही माझ्याच पासून निर्माण होतात. आणि सर्व वेदांनी जे काय जाणायचे आहे ते मी आहे. वेदांताचा कर्ता आणि वेद जाणणारं सुद्धा मी आहे. श्लोक 16. या लोकात क्षर आणि अक्षर असे 2 पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व नाशवंत भूते आणि कुटस्थ म्हणजे या सर्व भूतांच्या मुळाशी असणारं प्रकृती रूप अव्यक्त तत्व, त्याला अक्षर असं म्हणतात. क्षर आणि अक्षर अशी 2 पुरुष आहेत. म्हणजे काय? क्षर म्हणजे नाश पावणारं शरीर. क्षर म्हणजे नाश पावणारं शरीर आणि अक्षर म्हणजे त्या शरीरामध्ये वास करणारा जीवात्मा. असे 2 पुरुष आहेत. स्तोत्र. परंतु जो पुरुष उत्तम, हा पुरुषोत्तम योग आहे. पुरुष उत्तम तो या दोघांपासून भिन्न आहे. म्हणजे नाशिवंत सृष्टी किंवा शरीरापासून तो वेगळा आहे. आणि अक्षर कोण आहे? पुरुष, जीवात्मा. त्या दोघांपासून तो वेगळा आहे. अर्थातच तो वेगळा आहे कारण परमतत्वापासूनच हे दोन्ही निर्माण होतात. त्याला परमात्मा म्हणतात. तोच अव्यय ईश्वर त्रैलोक्यामध्ये भरलेला असून तो जगताचं पोषण करतो. श्लोक 18. ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा, क्षर म्हणजे शरीर, शरीराच्याही अतीत आहे आणि अक्षराहूनही उत्तम पुरुष आहे. म्हणजे जीवात्म्याहून अक्षर पुरुष कोण आहे? जीवात्मा. क्षरपुरुष शरीर. अक्षरपुरुष जीवात्मा त्याच्याहूनही मी उत्तम आहे. का? कारण तो त्याचाच अंश आहे. परमात्म्यापासूनच जीवात्मा अंशरूपी आहे. अक्षराहूनही तो उत्तम आहे. त्या अर्थी लोकव्यवहारामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम या नावानं मी प्रसिद्ध आहे. म्हणजेच काय सूत्र झालं? पुरुषोत्तम म्हणजेच परमात्मा, म्हणजेच निर्गुण ब्रह्म. तो कुणापासून उत्तम आहे? कुणापेक्षा? तर त्याच्यापासून निघणारा जीवात्मा त्याच्यापेक्षा तो उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. कारण निर्गुण परब्रह्म हे जगताचं मूळ आहे.
मूळ अधिष्ठान, मूळ पाया, त्या मूळ पायापासून दोन विभूती आलेल्या आहेत. एका बाजूनी मायाशक्ती, दुसऱ्या बाजूनी चैतन्यरूपी अंश जीवात्मा. त्यामुळे परमात्मा हा किंवा पुरुषोत्तम किंवा निर्गुण ब्रह्म हे जीवात्म्यापासून पेक्षा उत्तम आहे आणि क्षराहून ते अतीत आहे. क्षर म्हणजे विनाशी देह, त्याच्या अतीत आहे आणि जीवात्म्यापेक्षा तो उत्तम आहे, म्हणून त्याला पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. श्लोक 19. याप्रमाणे मी पुरुषोत्तम हे मोह न पावता जो जाणतो तो सर्वज्ञ होऊन, ज्या पुरुषोत्तमाला ज्यानं जाणलं, ज्या साधकानं आत्मसाक्षात्कार करून घेतला, तो सर्वज्ञ होऊन सर्व भावे करून हे भारता मलाच भजतो. श्लोक 20. हे निष्पाप भारता, असं हे गुह्यातलं गुह्य, गुह्य म्हणजे गहन असा अर्थ घ्यायचा. हे निष्पाप भारता, असं हे गुह्यातलं गुह्य शास्त्र मी तुला सांगितलं. हे समजून घेतल्यानं मनुष्य बुद्धिमान म्हणजेच बुद्ध किंवा जाणता आणि कृतकृत्य होतो. असं हे अलौकिक असं आत्मज्ञान त्या सर्वश्रेष्ठ निर्गुण परमात्म्याला, पुरुषोत्तमाला जाणणं, ओळखणं म्हणजे आत्मज्ञान. श्लोक 20 इथे संपलेला आहे आणि भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग हा इथे समाप्त होत आहे. माझ्या एपिसोडची सुद्धा मी इथे सांगता करत आहे. परत एकदा नम्रपणे तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.